1980 चा काळ। उत्तर पुणे जिल्ह्यातील उंब्रज हे पुनर्वसित गाव। येडगाव धरणानंतर नवीन पद्धतीने वसलेले, आखीव रेखीव आणि नीटनेटके। गावात प्रवेश करताच लागते डाव्या हाताला ग्रामपंचायत आणि एसटी बसस्थानक। पुढे गावाचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर। महालक्ष्मी मंदिरासमोर विस्तीर्ण पटांगण, मागे मुलांची मराठी शाळा, जीवन शिक्षण मंदिर आणि त्यासमोर मुलींची कन्या शाळा। मराठी शाळा ओलांडून पुढे गेलं की नजरेत भरते ती श्री महालक्ष्मी विद्यालयाची देखणी इमारत, जिथे हजारो विद्यार्थी गणवेशात धावपळ करत शिकत असतात आणि ध्वजारोहणाचा उत्साह भरतो। कन्या शाळा आणि मुलांची शाळा यांच्या मधोमध जाणारा धुळकट रस्ता, जो दांगटपट आणि जुन्या उंब्रज गावाकडे नेतो। दक्षिणेकडे सोंडेवाडी आहे, उत्तरेला मळेरान, लक्ष्मीनगर, चौधरपट आणि त्याच रस्त्याने पुढे उंब्रज नंबर 2 गाव लागते। तिथेही मळगंगा आणि अंबाबाई मातेचे मंदिर आहे। गावाला लागून पश्चिमेस खळखळ वाहणारी पुष्पावती नदी आणि भव्य येडगाव धरण, ज्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले आहे। महालक्ष्मी मंदिरासमोर उजव्या बाजूने वळून 200 मीटर अंतरावर उभे राहते मळगंगा मातेचे भव्य मंदिर, ज्याच्या समोर विस्तीर्ण पटांगण पसरलेले आहे। मुख्य रस्त्याच्या पूर्वेस फुटणारे अनेक छोटे उपरस्ते आणि गल्ल्या, जिथे पारंपरिक घरांच्या ओळी लागतात आणि ग्रामस्थ शेत अवजारे घेऊन चालत असतात। दक्षिणेकडे सोंडेवाडी तर पूर्वेस शिंगोटपट आणि तसेच पुढे गेली की काळवाडी गाव, इथे दत्त मंदिर आणि भैरोबाचे मंदिर। गावातील लोक कष्टाळू व मातीशी घट्ट नाते जोडलेले। सकाळी लवकर उठून शेतात नांगर धरतात, पिकांना पाणी देतात, घाम गाळतात आणि जीवनाचे बीज पेरतात। पाण्याच्या बाबतीत गाव पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे। शिवार हिरवेगार दिसते, जिथे पालेभाज्या, गहू, बाजरी, हरभरा, केळी, द्राक्षे, ऊस आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने शिवार मोहरून जाते। गाव तसे धार्मिक वृत्तीचे। सकाळची सुरुवात काकड आरतीने होते, मंदिरात घंटानाद गुंजतो, स्पीकरवर उठी उठी बा गोपाळा, केशवा माधवा या भक्तिगीतांनी सकाळ ताजीतवाणी होते। संध्याकाळी मंदिरात भजन हरिपाठाचा कार्यक्रम असतो। बुजुर्ग मंडळी आणि लहान पोरं हिरहिरीने भाग घेतात। टाळ, मृदंग आणि पखवाजाच्या ताळात भक्तीचा सागर उसळतो। जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे। अशा या सांप्रदायिक गावात गणपतराव राऊत पत्नी शांताबाईसह राहतो। हे गाव मातीचे रस्ते आणि दगडविटांच्या घरांनी भरलेले आहे, जिथे दूरवर शेतात गाई म्हशी चरताना दिसतात। बाहेर विस्तीर्ण अंगण, त्याला लागून एक छोटा ओटा, तिथेच डाव्या हाताला एक कडेला पाण्याचा रांजण आणि त्याच्याच शेजारी आंघोळीसाठी ठेवलेला मोठा दगड। या दाम्पत्याला 4 मुले, 2 मोठ्या मुली छाया व आशा आणि 2 लहान मुले सोमनाथ आणि रामनाथ। गणपतराव घराबाहेर अंगणात लिंबाच्या झाडाखाली नेटावर बसून लोकांचे कुळनांगर बनवून देतात। तर शांताबाई दुसऱ्याची गुळे राखते, शेतात मोलमजुरी करते, रोजाने बांधकामावर जाते आणि फाटक्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करते। तो लय लोड नको घेऊ, त्रास होईल। असे काही नाही, मी ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या। बर, पण सांभाळून जा। हो, तुम्ही। गणपतराव यांना अधूनमधून दम्याचा त्रास व्हायचा। काम करता करता मध्येच धाप लागायची, पण डॉक्टरकडे जाणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते। जा, शाळेत जा। लवकर जा। हो बाबा। या दाम्पत्याचे स्वप्न मोठे होते। आपल्यासारखे कष्ट मुलांच्या वाटेला येऊ नये यासाठी ते 4ही मुलांना शाळेत घालतात। गणपतराव यांचा चुलत भाऊ दगडू दादा याचा एक मुलगा सदानंद पुण्यात डॉक्टर झाला होता। Hello, I'm Dr. Sadan Raut. It's a pleasure to meet you.
आय एम हिअर टू प्रोव्हाइड द बेस्ट केअर. काका कसं वाटतंय आता? श्वास घ्या हळूच. बरे वाटतंय आता डॉक्टर साहेब? घरी जाऊन आराम करा आता. शांते, त्या इंदुबाईचा पोरगा बबू अण्णा मोठा डॉक्टर झालाय. पुण्यात ससून हॉस्पिटलला आहे तो आता. पोराने नाव काढलं आई बापाचं. हो गणपत, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आपलाही एखादे मूळ होईल का डॉक्टर? का नाही होणार? आपण खूप कष्ट करू आणि त्यांना मोठं करू. पोटाला चिमटा घेत शांताबाई आणि गणपतराव कुटुंब चालवतात. ते दोघेही अथक परिश्रम करत आहेत. जीवनाची गाडी हळूहळू पुढे सरकते आहे. दिवसामागून दिवस जात आहेत. येणारा प्रत्येक दिवस कसोटी पाहणारा आहे, पण शांताबाई आणि गणपतराव हार मानत नाहीत. त्यांची मेहनत आणि जिद्द कधीच थांबली नाही. मुलं मोठी होऊ लागतात. घरात हसणं खिदळणं वाढतं. जीवनाची गती वेगवान होते. पण कुटुंबाची जबाबदारीही वाढते. खेळा पोरा, आपण जपू. हो, लक्ष ठेवा. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. कुटुंबाच्या वाट्याला एक अनपेक्षित वळण येते, जे कुटुंबाला उद्ध्वस्त करणारे ठरते. वर्ष 1984, ऑगस्ट महिना. वेळ सकाळी 9ची. पावसाची रिपरिप चालू आहे. गावात शांतता, पण गणपतरावांच्या घरात जीवनाचा संघर्ष सुरू होता. गणपतराव अंगणात सुतारकाम करत आहेत. करवतीने लाकडं कापत आहेत. पावसाची रिपरिप चालू आहे, मात्र ती त्यांच्या कामात अडथळा आणत नाही. शांताबाईची घरात जेवण तयार करण्याची लगबग सुरू आहे. ती चुलीवर भाकरी भाजत आहे. ओठात गाणे गुणगुणत तिचे हे काम चालू आहे. मुले शाळेत जायचे म्हणून जेवण करत आहेत. हसत खिदळत शेणाने सारवलेल्या भुईवर बसून चहा चपाती खात आहेत. सकाळची तयारी, पण पावसात शाळा बुडण्याची धास्ती. अजून गेरे, पाऊस वाढतोय. हो, हा चपाती चांगली आहे, पण पाऊस जास्त असेल तर शाळा बुडेल का? अचानक तिला बाहेरून गणपतरावांच्या ओरडण्याचा आवाज येतो. शांताबाईच्या काळजाचा ठोका चुकतो. चुलीवरचं काम सोडून ती धावत अंगणाकडे पडते. गणपतराव खाली कोसळतात. शांताबाई धावत जवळ येते. भीतीने तिचा थरकाप होतो आहे. का हो, काही त्रास होतोय का? चला आपण फुले डॉक्टरकडे जाऊ, बरे वाटेल तुम्हाला. नको, खूप उशीर झाला आहे. त्याचा आता उपयोग. असं म्हणू नका. धीर धरा. वाक्य अर्धवट बोलून गणपतराव प्राण सोडतात. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू होतो. शांताबाई धक्क्याने निशब्द होते. काय मागावं मी देवा, घर सुखात माझ जीवा. काय मागावं मी देवा, घर सुखात माझ जीवा. करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार. आपल्या पश्चात 4 मुले मागे ठेवून गणपतराव अनंताच्या प्रवासाला निघून गेले. शांताबाईच्या पाठीमागे कोणाचाही आधार नव्हता. शांताबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतिनिधनाचे दुःख करायला सवड नव्हती. मुलांचे भविष्य तिला खुणावत होते. श्रृंखला पायात माझ्या, मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही. या बाबा आमटे यांच्या ओळींप्रमाणे ती अधिक जोमाने कामाला लागली. आता तिचा दिवस पहाटे 3ला उगवायचा, रात्री 12 वाजता संपायचा. मोलमजुरी करायचीच, पण आता जास्तीची कामे करू लागली. दुःख विसरून मुलांसाठी झटत राहिली. कुरड्या, शेवया, पापड्या करणे, शेणाच्या गोळ्या थापणे, गुळे राखणे, अशी जास्तीची कामे ती करू लागली. दिवसभर न थकता न थांबता मुलांचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून मुलेही अभ्यास सांभाळून मदत करायचे. सुट्टीच्या दिवशी कामावर जायचे. आशा आणि छाया दांगटपट जुन्या गावात जाऊन शेण गोळा करणे, लोकांची धुणी भांडी करणे अशी कामे करायचे. चल लवकर, उशीर झाला तर आई मारेल आपल्याला. हो ग, आणि गणिताचा गृहपाठ पण राहिला आहे माझा. मग पटकन चाल, उशीर होईल. हो चल. लहानगे सोमनाथ आणि रामनाथ सुट्टीच्या दिवशी गवंड्याच्या हाताखाली दगडविटा वाहणे, केळीचे लंगर नेणे, द्राक्ष तोडणे, उसाच्या चरी करणे, झाडांना पाणी घालणं ही कामे करून आईला हातभार लावायचे. दिवाळीत शाळेला 15 दिवस सुट्टी. बाकी मुले फटाके उडत असताना ही 4 भावंड मात्र शेतात वाट्याने भुईमुगाच्या शेंगा तोडायला वर्षभर पुरेल एवढे शेंगदाणे जमा व्हायचे. उन्हाळ्यात शाळेला 1.5 महिना सुट्टी असायची.
छाया व आशा आईला पापड शेव्या बनवून द्यायच्या, तर मुले बांधकामावर मजुरी करायचे आणि आलेल्या मजुरीच्या पैशांतून वह्या पुस्तकांचा खर्च भागवायचे. मात्र असे असूनही कोणताही एक्स्ट्रा क्लास न लावता वर्गातील पहिला नंबर मुलांनी सोडला नाही. ते कायमच अभ्यासात अव्वल राहिले. शिक्षक आणि उमरजकर ग्रामस्थांना या मुलांचे फार कौतुक असायचे. या मुलांचे भाग्य थोर की यासारख्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थेत त्यांना गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण मिळाले. येथील हेड सर पवार सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, सय्यद सर, वाकळे सर, घोलप सर, घोरपडे सर, बोरकर सर, थोरवे सर, मोरे सर, हांडे मॅडम या सर्व गुरुजनांनी या मुलांना मदत केली. रोज सायंकाळी सोमनाथ आणि रामनाथ महालक्ष्मी मंदिरात हरिपाठाला नित्यनेमाने जायचे. व्यक्तिमत्व साकारण्यात या संत विचारांचा आणि संत वचनांचा खूप फायदा झाला. देवाची ये द्वारी उभा क्षण हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा अस्वली संसारी जीवाजे भूखली ज्ञान देव म्हणे व्यासाच्या खुणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. जय अंबे गौरी मैया जय अंबे गौरी आदिनाथ शिरा गौरी जय गौरी मैया जय गोविंदा. संस्काराचे बीज उमरजच्या मातीत आपोआप रुजले. काळ पुढे सरकला. सर्व मुले 10वी बोर्ड परीक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली. त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग खुला झाला. पुढील शिक्षणाची गावात सोय नव्हती. सोमनाथ आणि रामनाथ यांनी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे, तर आशा व छाया हिने सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. ओतूर कॉलेज घरापासून 10 किलोमीटर अंतरावर होते. चुलत भाऊ बबू अण्णा यांनी त्याची जुनी वापरती सायकल दिली. सलग 2 वर्षे रोज सायकलवरून आधी सोमनाथने आणि नंतर रामनाथने प्रवास केला. गुरे राखतानाही सोमनाथचा अभ्यास चालू असायचा. शेतात म्हशी चरायला नेताना तिच्या पाठीवर केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, फिजिक्स इक्वेशन सोडवणे ही नित्याचीच बाब होती. ओतूर कॉलेजमधील प्राध्यापक राजमाने, प्राध्यापक काळे, प्राध्यापक नायकोडी दाम्पत्य आणि प्राध्यापक रोकडे या सर्वांनी मुलांना कायमच प्रोत्साहन दिले आणि शिक्षणात मदत केली. पिंपळवंडी येथील प्राध्यापक बोराडे सर आणि कापसे सर यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन छाया आणि आशा हिला मदत केली. अनेकदा या विद्यार्थिनींना एसटी पाससाठी, परीक्षा फीसाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देत त्यांच्या शिक्षणाला मजबूत आधार दिला. थँक्यू सर. युअर वेलकम. स्टडी हार्ड. शेतात गुरे राखत आणि बांधकामावर कठोर मजुरी करत सोमनाथ आणि रामनाथ या दोघा भावांनी जिद्दीने आणि अथक परिश्रमाने आपले 12वीचे शिक्षण पूर्ण केले. सोमनाथ पीसीबी ग्रुपमध्ये 89% गुण मिळवून प्रथम आला आणि नंतर रामनाथ ही 93% गुण घेऊन वर्गात अव्वल ठरला. इकडे पिंपळवंडी येथे शिकत असलेल्या छाया आणि आशा ह्या दोघी बहिणींनी प्रथम श्रेणी मिळवत 12वीच्या परीक्षेत यश संपादन केले.